लाडकी बहीण नवऱ्याची दैन हिच्या डोक्यात मिसन शिरली, डोक्यात मिसन शिरली, सारी सरकी गवतानी भरली. आशा आली उषा आली, इसरून राहिली सरली. गीता आली सीता आली, इसरून राहिली सरली, इसरून राहिली सरली, सारी सरकी गवतानी भरली. 3000 खात्यावर आले, बायको नवऱ्याला गुरकून बोले. बायको याचा आवाज कमी करा. ते काय होतं, लग्नामध्ये जर नवरदेपेक्षा स्वाकाने जर भारी असला तर लग्न कधीला जात नाही. लक्षात ठेवायचं, कधीही लग्नात घोटाळा होतोय कधीतरी. त्याच्यामुळं आम्हाला जर यांनी ओव्हरटेक केलं तर आमचा भूकंप कधी होईल सांगता येत नाही. कधी बी कीर्तनकाराचा माईक नंबर 1 ला राहून द्यायचा, नंबर 2 मृदंग, नंबर 3 ला टाळकरी. नंबर 3 ला जर टाळकरी नसले आणि 1 ला असले कीर्तनकाराचा भोगाच. ह्या दुपार असते आणि एकदम व्यवस्थित सिस्टीम आहे, भारी सिस्टीम आहे. सगळ्याला कोटी कोटी धन्यवाद. चला सुरू करूया भारून. हरी जय जय राम हरे कृष्ण हरी, हरी जय जय राम राम 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 कृष्ण हरी, जय जय राम 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 जय जय राम, हरी जय जय राम राम कृष्ण हरी, 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 सावळे राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम राम कृष्ण हरी, हरी जय जय राम राम कृष्ण हरी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी व्हावी. बहुत सुखरूपाची जोडी पूर्ण विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आदर, सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, माधव बरवा,
गायन काम जमतं नाही भाऊ, जमतं की नाही? मला गाता बी येतंय आणि खाता बी येतंय. मला लय भजन यायचं, मी गवळणी म्हणायचो, भजन लय म्हणायचो बरं का दाजी. आणि भजनाला डिस्काउंट नाही ना, डिस्काउंट नसायचं, लोक पैसे देत नसत. मग मी म्हणलं आता पैसा कमवायचा कोणता व्यवसाय गाड्या. मग भजनातून भारुडात घुसलो. भारुडात घुसले, अरे बाबा 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 लय वायता चाललाय. दररोज 5,000 6,000 10,000 अगा बाबो. त्याच्यामुळे म्हणलं 5 दत्ताभाऊ इसारा केला, चल चलता इसारा केला. आज कार्यक्रम इथं आहे ना, त्याच्यामुळे इसारा केला 5 कमीत कमी. केला इसारा जाता जाता. एक अभंग म्हणून आपल्या समोर एक अभंग गातो आणि सुरुवात करतो कार्यक्रमाला. माझ्या आई माझ्या बहिणी या कार्यक्रमाला हजर येतं. सर्वांचं स्वागत आहे. माझी लाडक्या बहिणीत लाडकी बहीण नवऱ्याची दैन, हिच्या डोक्यात मिसन शिरली, डोक्यात मिसन शिरली, सारी सरकी गवतानी भरली. लाडक्या बहिणीचं गीत म्हणून दाखवतो नंतर तुम्हाला. लय भारी बसलोय मी, बसतो बद्धशी अगदी रचना करून भारी आहे. पण नंतर म्हणून दाखवतो, आताच नाही. लाडक्या बहिणीचं म्हणून दाखवतो नंतर. एक अभंग आपल्या समोर. चंद्रभागा गच्च भरली, भक्त मंडळी पंढरपूरला गेले, पलकड जाता येत नाही. कळस दिसला मंदिराचा, तो काय म्हणे मोक्ष देखील या कळस. आणि तात्काळ ना असा अहंकाराचा देवाला विनंती भक्ताची, देवा तू आलकडी आणि मला पलकडणी. काय म्हणतोय भक्त ऐकूया. अलीकड ये मला पलीकड ने रे पांडुरंगा, भीमा भरली चंद्रभागा. अलीकड ये मला पलीकड ने रे पांडुरंगा, भीमा भरली चंद्रभागा. पलीकडे
टाळी वाजा टाळी वाजा. बसा बाबा बसा. कमाल आहे राव, एवढं वय तरी पोरासारखं नसते बाबा, सोपं नाही. बाबाचं गाव कोणतं बाबा? हॅलो हा ऐका, आसनगाव. अण्णाचं ना? हो बरोबर. पंडित दादा यांच्याकडून 51 रुपये आलेले, धन्यवाद. धन्यवाद. वाटाळी वाजवा. कुठे आहेत पंडित दादा? कुठे आहेत? तिकडे आहेत दादा नाही का? हा, दादाने या कार्यक्रमाला 50 रुपये दिले. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन, तुमचं तेच करीन, थोडं दमानी करीन, सगळ्याचं तेच. देवळीत देवळी, देवळीत लाकडं, पंडित दादा तिकडं, मी इकडं. बाय. 50 रुपये धन्यवाद. बक्षीस कोणी देईन त्याचा ओठ लवकर जाईन, जे कोणी नाही देईन त्याचा जाईन त्याच्या पाठीमागे जाईन. बक्षीस देईन त्याला धन्यवाद, नाही देईन त्याला आशीर्वाद. रुपया कोणी देऊ नका, पण उठून कोणी जाऊ नका. याचा अर्थ रुपया देऊ नका, 50 100 50 100 50 100. वा, एकदम सुंदर. चला सुरुवात झाली कार्यक्रमाला. चॅनल चालू असल्यामुळे कृपया एकशेप कोणी करायचं नाही, जास्त गडबड करायची नाही, जास्त कालवा करायचं नाही. हे चॅनल चालू आहे. उद्या जर युट्यूबला जर भारूड टाकलं विष्णू महाराज भांडे या नावानं, भारुडामध्ये जर जरा धिंगाणा दिसला तर लोक चॅनल चलत नाही. लोक म्हणतात काय चव नाही त्या भारुडात, भांड्या भारूड करतो ना, चव नाही त्याच्यात. त्यामुळे आमची चव नका घालू, विनंती आहे. सगळ्या शिस्तीमध्ये कार्यक्रम पार पाडा, सगळे शांत बसून कार्यक्रम ऐका. लोक कमी असू द्या, गर्दी नसावं, दर्दी असावं. दर्दीची गरज आहे, गर्दीची गरज नाही. म्हणून शिस्तीमध्ये कार्यक्रम होणार आहे. राम महाराजसारखे वाजणारे पोरं असे हजारो विद्यार्थी या संस्थेमधून निघून गेले, वाजण्याकरता महाराष्ट्रावर फिरतात. या संस्थेची ताकद आहे आणि ख्याती आहे. महाराज भेटला राम, झाला गाड्या काम. आज काय त्रिवेणी संगम आहे. आमच्या नानाचं नाव पांडुरंग आहे, पांडुरंग. हे राम, मी विष्णू आहे. आणि आमचे भाऊ 3 शिर 6 हात. तया माझे दंडवत, तया माझे दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. उतरी पहिल्या पारू दत्त माझे, दत्त माझे ध्यान, दत्त माझे मन. स्वैरा सजन दत्त माझा. शंभरामळ चाललंय, दुसरं काय एवढं वर्णन कशामुळे चाललंय? शंभरामळ. अय तात्यांचू काय मिळे, अय पोरा बसना खाली बाबा. तसला लय भारी. इकडे घ्या बरं, इकडे घ्या. चांगले राव, चांगलं ओप होतं. इकडे इकडे घ्या. आम्हाला लागत आहे, आम्हाला लागत आहे ना. इकडे घ्या ना, घ्या आम्हाला लागत आहे. घ्या लगेच. हो घ्या घ्या इकडे. हा इकडे. सुंदर दिसलं मग घेतलं. इकडे हिने करायची काय तडप आहे. तू इकडे कुठे चाललाय? पाय ना मागत असतो इकडे. अरे हेड सरक नाही. हा तू इकडे. काय नाव तू? वा, तो ना दीपक. बापास नाव गणेश आडनाव भुंबर पाटील. गाव कोणतं? येणोरा. कितवीला तू? 6वी. लग्न झालं? लग्न तो नाही म्हणलं. तो पप्पाचं पप्पा झालं का? झालं नक्की? तू गेलता लग्नाला? नाही. तू संस्थेत होता का नाही बाबा? इकडं इकडे. तुला भाऊ किती रा? बहिणी किती? आई किती? एकच किर. वा हुशार आहे. मग आपल्या बहिणीचं, सख्या बहिणीचं कसं ओपत आहे पोरग ना, दर दिसतंय गोरप्पान. आणि आपली लेकरं मम्मी मम्मी आय मम्मी. हाताने शेंबूड कवाच काढीत नाही, मनगटानेच. काय लेकरून काय सोंग आहे. संस्थेमध्ये येईन तू? वा संस्थेत. बघा काय संस्थेचं नाव? वा गुरुजीचं नाव काय? शब्बास. हुशार आहे. किती भारी आहे. माझ्या बहिणीचं काम म्हणलं, हे चांगलं दिसलं म्हणून म्हणलं. काळं जरा असताना म्हणलं असतं भाऊ कोण नाही येऊ. हे चांगलं दिसलं म्हणून म्हणलं. किती भारी आहे. पाटलाचं बरोबर हुशार आहे. चला सुरुवात करूया कार्यक्रमाला. हा गणपती करायचा. हा गणपती कोणाचा? हा गणपती पार्वतीचा आहे. पण गणपती कसा आहे हा? रामजी. तुझी सुख करता, तुझी दुःख हरता, अवघ्या देवांचा नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी माता. ठेवून गवता तुळाचे मोदक लाडू
हा गणपती पार्वतीचा. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहाराच्या घातल्यात बाळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, गणपती बाळा नाचत आला, ताशाचा आवाज, गणपती बाळा नाचत आला, ताशाचा आवाज, गणपती बाळा नाचत आला, ताशाचा आवाज, गणपती बाळा नाचत आला. पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पुष्पहाराच्या घातल्यात बाळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, गणपती बाळा नाचत आला, ताशाचा आवाज, गणपती बाळा नाचत आला, गणपती बाळा नाचत आला, ताशाचा आवाज, गणपती बाळा नाचत आला. आपल्या नवसाला गावाचं सारा रंगून गेला, गणपती बाळा नाचत आला, ताशाचा आवाज, गणपती बाळा नाचत आला, ताशाचा आवाज, गणपती बाळा नाचत आला, ताशाचा आवाज, गणपती बाळा नाचत आला. नमन हो नमन गणपतीला, पहिले 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 नमन गणपतीला, गणपतीच्या सारथीला, 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 नमन हो नमन गणपतीला, पहिले नमन हो नमन गणपतीला, पहिले नमन हो नमन गणपतीला, पहिले नमन हो नमन गणपतीला, नमन हो नमन गणपतीला. पहिले नमन गणपतीला, गणपतीच्या सारजेला, नाचत आले गणपती, पायी घागऱ्या वाजती, अंगी शेंदुराची उटी, कापूर कस्तुरीला लाटी, अंगाची काढून या मळी, गणपती बनिला त्याच वेळी, तुका म्हणे सोधोनी पाही, विठ्ठल गणपती दुजाना. चांगलं काम केलं पोरानं, सुंदर मुलगा आहे, हुशार आहे. रिटर्न द्या, रिटर्न. मस्त काम केलं, अगदी जोरदार. संस्थेमधलं पोरग आहे. याची आपण बदली केली. पहिले बुंबर पाटील होते, आता एक कोणचे, यांचं काय नाव, काय नाव, तात्या इंचू, तो नाव काय, तेजेश. बापाचं दत्ता, आडनाव तांबे, गाव कोणतं, पाठवतो. कितीला आहे, वा हुशार आहे. संस्थेचं नाव काय, गुरुजीचं नाव काय, वा. कीर्तनकार व्हायचं का पक्वाज वाजणार व्हायचं, काय व्हायचं, पक्वाज. वा, या नाना या, नाना टाळे वा सगळे. नाना का, नाना जेवण केलं का, केलं ना, वा. उपाशी राहिले मन लागत नाही माणसं, दुसरं काही नाही. हो ना, अर्ध मन तिकडं अर्ध मन इकडं. आता बसलोय गाड्या, पण आता काय करावं, जेवायचं होतं, काय करावं. पोर राहिले होते ना, जेवले सगळे, वा. डबल कोण जेवणार का बरं का, डबल फक्त मी जेवणार आहे आता. हुशार पोरग आहे, संस्थेमधलं भारी. माया लेकरं चांगली असावं. काय काय लेकरा संस्कारच नाही. एक पोरग काळाखाप रस्त्यावर, काळाखाप पोरग रस्त्यावर, आणि मी मोटरसायकल केली, म्हणजे बरं सरक बाजूला.
ते कसं करताय दगडच घाली सरकना बाजूला दगडच घाली. त्याची माय तिथंच म्हणलं मावशी हे म्हणते दगड घालीन. त्याची माय काय म्हणली महाराज ते खरंच घालीन तर घातला. वारी आईन वारी लेकर आईचं नाव निघलं पाहिजे. पण संस्थेमध्ये लेकरं पाठवा, लेकरं घडवा, सुसंस्कार द्या. जगात नाव निघेल कोणाचं लेकराचं नाही. धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाच हरिक वाटे देवा. म्हणून आई बापाचं नाव निघन, लेकरं घडवा, संस्थेमध्ये पाठवा, सुसंस्कार द्या. हा कोणाचा मुलगा आहे तांबेताईचा मुलगा आहे, कोणाचा मुलगा आहे आनंदताईचा मुलगा आहे, असं नाव निघलं पाहिजे आईचं. काय काय लेकरं बाबा रडणं धड नाही बोलणं धड नाही. जाता काका रडा लागले ना भूकंप मम्मी मम्मी अब्बा मम्मी मम्मी मला वडापाव मम्मी मला मिसळ पाव. काय लेकरन काय सोंग आहे. हा आईचं नाव ऐकलं पाहिजे. सुंदर लेकर असा. एका मावशी घरी आम्ही गेलो, माया भाकरी करती, पोरगा दारात बसलेलं, हातपायच्या काड्या, पोटाचा नगारा, शेंबडाच्या लोळ्या, माशा वांगात यात. पोरगा माईकडे बघत, आमच्याकडे बघत. माईला म्हणतं मम्मी ओवा मम्मी ओवा. अगा बाबो मी म्हणलं काय म्हणते काय माहिती बाबा. माझ्याकडे तोंड करून म्हणते मम्मी ओवा. दाता भाऊ मी म्हणलं आता अवघड झालं काय म्हणते पोरग काय माहिती. मी त्याच्या माईला म्हणलं मावशी पोरग काय म्हणते. मावशी माहेरच खवळली म्हणली बांडे त्याला माया व्हावं लागत माया व्हावं लागत. मी बोल हो माया तूच माया हे सांग ना काय म्हणतं येतं. हो पोरग म्हणते मम्मी ओवा. मी म्हणलं मला सांगा ना मावशी काय म्हणता येतं. ती म्हणली ते म्हणते तू ह्या मांडरी बसायचं. म्हणलं हे पोरग अगा बाबू लय बेकार काम आहे का म्हणलं आता. हो मी म्हणलं हे पोरग मांडीवर नग 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 नग. ती म्हणली भाकर नाही खायची का. म्हणलं भाकर खायची. मग भाकरी कोण करीन घी मांडीवर. पोरग मांडरी घेतलं. पोरग लय चमत्कार रामा. पोरग मांडरी बसलं कसं करतंय मम्मी ओवा मम्मी ओवा. मी म्हणलं मावशी आता काय म्हणते. मावशी म्हणती ते म्हणतंय तो हा मुका घ्यायचा म्हणते. आगा बाबू मी म्हणलं आगा बाबू मला नाही जेवायचं रे बाबू. मी जातो म्हणलं संस्थेवर तिथे जेवण करतो नाही जेवायचं बनवायला. काय लेकर द्रुप लेकर. अरे आई बापाचं नाव निघलं पाहिजे. सुंदर लेकर असाव. आईचं नाव निघत, बापाचं नाव निघत, गावाचं नाव निघत, तालुक्याचं नाव निघत, जिल्ह्याचं नाव निघत, महाराष्ट्राचं नाव निघत. म्हणून नारायण काय नारायण ध्याय धन्य त्यांची माय प्रसावली. मग म्हणता येईल शुद्ध बिजा पोटे आणि पळे रसाळ गोमटे. भक्त प्रल्हाद आईच्या पोटामध्ये होता. गर्भार संस्कार झाले. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊनी लहानपणी घडले, लढले, देशाकरता झगडले, रक्षण केलं गाईचं, रक्षण केलं बाईचं. नाव निघत ते राजांचं, त्या राजांचे वंशज. शिवनेरीवर टाळी टाळी वाजवा. बस वा एक वाजवा टाळी. टाळी वाजवा टाळी. वा बस ताली बजाव. टाइम कमी आपल्याकडे पुढे जायचंय. दिवस कार्यवेची येतं इको कमी करा. माईकला इको नसू नाही आणि भाजीला तरी नसू नाही. हे म्हणते काय सांगते मी ते खरं ते. हो भाजीला तरी नसू नाही माईकला इको नसू नाही. इकोनं काय होतं परत दोन्ही तयार होती डबल टिबल. लोकांना ऐकण्यात मजा येत नाही आणि गोड वाटत नाही. सिस्टीम भारी एकच नंबर. हा सुंदर कार्यक्रमात भाव लागतो. भाव तिथं देव. काय 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 काका 500 नोट कुठे ती. मग लक्ष नोटीकडे भारोडाकडे नाही. हा हरिभक्तीपरायण माझे गुरुबंधू आमचे दत्ता काका तांगडे पाटील नाही का. दत्ता काका तांगडे पाटील यांच्याकडून या कार्यक्रमाला 400 रुपये 100 परत. होतंय मला कधी मध्ये असं. हो 100 रुपये 400 परत. आता सगळं संस्थेतले पोरं जाऊ द्या, गावातले सारे जाऊ द्या, दत्ता काका जात नाही का मग 400 गुतली. असं एखादा माणूस गुतून ठेवायला लागतो.
त्याच्यामुळे लय भारी काम केलं. मगापासून खिशात टुतेत बाहेर काढतात, खिशात टुतेत बाहेर काढतात. मग लक्ष भारोडाकडे नाही, त्या नोटीकडे लक्ष आहे. मी म्हणलं ही नोट जाते कडे आता गडी खूप होती कडे. हो मग दत्ता काकाने या कार्यक्रम 100 रुपये दिले. धन्यवाद. 400 नंतर देतो. एक काकाचा उखाणा दत्ता काकाचा. शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस, शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस, ऊसाने त्याला धोका आणि दत्ता पाटलाचं घेते मुक्का. 100 रुपये धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. बक्षीस देईन त्याला धन्यवाद, नाही देईन त्याला आशीर्वाद. उखाणे शिकायला लागत, फुकट येत नसतं. पोरीला उखाणच येत नाही, शिकलेल्या पोरी उखाणच येत नाही. आमच्या घरी शाळा मास्तरची बायको आली. आमची बायको म्हणली, ताई घ्या की नाव. नको. ताई घ्या की नाव. नको. अरे मी म्हणलं तिला नाव येत नाही, 3 बारे काय नाव घे म्हणते रे. मग कसं करते. घेऊ का. आमची बायको म्हणली घ्या. म्हणली बांट्या. हे नाव असतं काय बांट्या. हा नावाने कधी हाका मारू नाही. माणसाची फजिती होती. माझ्या बायको 2 नाव येतं दाजी. किती नाव. 2. एक नाव इंदू तिकाड आणि आमच्या घरी आल्या नाव बदललं माझ्या आईनं. माझ्या आईला हुशार आहे. हो तिचं नाव ठेवलं रमा. काय नाव ठेवलं. रमा. लोकांनी विचारलं माझ्या आईला हिचं नाव कम बदललं. तर माझी माय काय म्हणली माहिती काय. बाई माझा विष्णू म्हणजे मी लग्नाच्या आधी घरी कधी रमत नव्हता. घरी कधी रमत नव्हता. लोकांना कळतंय राव. लोक हुशार आहेत राव इकडे. लोक नाही हुशार आहेत रे बापरे. लोकांना आधीच कळतंय पुढं काय म्हणतंय म्हणून. ओ माझा विष्णू घरी कधी रमत नव्हता. जेची बाई घरात आली तर माझा विष्णू घरच सोडित नाही. म्हणून हिचं नाव ठेवलं रमा. तिचं नाव रमा ठेवलं. एक मी म्हणलं रमा. ती म्हणली याच्या काय गोळ्या संपल्या का काय. एक बार ग बसली मुरके मुरके हसली. पुन्हा म्हणलं रमा. मला कसं करती. झालं 2दा. तिसऱ्यांदा म्हण तुला उत्तर देते. मग तर मी ग बसाव ना. पुन्हा म्हणलं रमा. आणि मग माझी बायको म्हणली काय रे बेस रमा. खटकाच बसला खटकाच. आणि कधी नावाने हाका मारित नाही. नावाने हाका मारू नाही. उकाना घ्यावा लागतो, शिकायला लागतो. फुकट येत नसतो. उकाने जुन्या कालामध्ये आमच्या आई बसल्यात ना आनंदी आहे नाही का. जुन्या कालामध्ये उखाणे असे मोठाले. माझी आई उखाणा घ्यायची मोठा उखाणा. बायकोला काय येत नाही पण मनाचं लाग नाही. काही बोललो की मारती. गेल्या महिन्यात मला 2दा मारले. 2दा. कसा खराब झालोय मार खाऊ खाऊ. गेल्या वर्षी 2 क्विंटल 1-2 किलो कमी होतं क्विंटलला. आता 1 क्विंटल 2 किलो. मार खाऊ खाऊ मार खाऊ खाऊ. लय अवघड काम आहे भाऊ. महिलांनी कोणी उठून जायचं नाही. सगळ्यांनी शांत बसायचं, भरपूर असायचं. हसल्याने आयुष्य वाढतं, राड्याने कमी होतं. काय माणसाला क्या तोंडाची 500 टन ऊस जाऊ द्या, 200 क्विंटल कापूस होऊ द्या, 100 क्विंटल सोयाबीन होऊ द्या आणि पडून कोणी येऊ द्या. राम राम. ओळखून घ्यायचं. मरते सांग सकाळी मरते वाचत नाही मरतय. हसा देवापुढे बसा. परमेश्वर तुमचं कल्याण करीन. देवाची द्वारी उभाक्षण भरी आणि तेने मुक्तीची हरिसा दिले. पण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. बऱ्याच लोकांना माहित नाही कोणत्या पुण्याची माऊली. कोण्या पुण्याची बऱ्याच लोकांना माहित नाही. खेड्याचं महिला मंडळ दिंडीत गेलं. 2 मुक्काम दिंडीची पुण्यात लागल्या. पुण्यात फिरायला. एक म्हणली गंगू, दुसरी म्हणली काय ग रंगू. माय काय बांधकाम गये. काय बांधकाम माया पुण्याचे गये. तिसरी म्हणली माया मंडू काही इमारती गये नदर पुराणा गये. चौथी म्हणली अग गया याच्यामध्ये हारे पाडत निघतं गय बया. ते म्हणली काय ग पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. केवढं पुन्हा. बऱ्याच जणांना माहित नाही कोणत्या पुण्याची. जिधर तिधर त्यारा भाई उदर उदर मेरा भाई. कोणाची कोणाला मेळ नाही. चाललंय चलतंय बरं. महाराज म्हणतात ज्यांनी या देवाच्या पुढे नाव घेतलं त्या पुण्याची गणना कोण करी. सर्वांनी आनंदामध्ये बसा. सगळ्यांनी म्हणा काय चाललंय राम गडबड. असं का. बरोबर काय नाही गडबड करू नका. बरं बस खाली बसा 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 खाली. 100 बहुतेक कार्यक्रमाचं. एक माणूस उठलं की 1000 लोक पाहतात त्यांच्याकडे काय चाललंय नेमकं. हो कोणी उठ नका. शांत बसा. भाऊला काम आहे तिकडे नाना तिकडे गेलं तर त्यांच्या कामामध्ये तर आपण कोणी विक्षेप करू नका. सगळ्यांनी शांत बसा. चला सुरू करूया भारुडाचा कार्यक्रम. आपण आळंदीला जातो, पंढरपूरला जातो. गतोडं बांधतो. गतोडं कशाच लया मुरमुरे काजू बदाम खाण्याकरता. टिजभर पोटासाठी पण किती मोठी आटाआटी. पोट किती आहे टिजभरच आहे पण किती मोठी आटाआटी. हरिभक्तरान आमचे राम तांगडे कुठे येतं. राम पाटील तांगडे. वा तुम्ही का तिकडे आहेत का. वा राम तांगडे यांच्याकडून या कार्यक्रमाला 51 रुपये धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. देवळी 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 सोया. रामने पिक्चर दाखला महिना प्यार किया. धन्यवाद. गथोडं बांधा कशाचं. गथोडं 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 गथोडं. पंढरीला जायचं मला. पंढरीला जायचं मला.
गथुड्यामध्ये हरिपाठ, तुम्ही धरा पंढरीची वाट. वा. माझ्या गथुड्यामध्ये ज्ञानेश्वरी, तुम्ही करा आळंदी पंढरीची वारी. माझ्या गथुड्यामध्ये गाथा, तुकोबाच्या चरणावर ठेवा माथा. गथुड 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 पंढरीला जायचं मला पंढरीला जायचं मला पंढरीला जायचं असं गतुड बांधा. वारी करा, पंढरपूरची वारी करा, पैठणची वारी करा, आळंदीची वारी करा, समर्थाची. परमेश्वर तुमचं कल्याण करीन. एवढं बोलतो आणि पुढे चलतो. कार्यक्रम गेट की नाही. खरं तर 11च्या पुढे कार्यक्रम असतो दाजी आमचा बरं का. दररोज रात्री साक्षात पिंपरीला होतो आम्ही, गवारे बाबा ना आम्ही. आज तुमचे मोठे महाराज तिथं इथं, उद्या त्यांचं कीर्तन तिथं, ते उद्या आज तिथं इथं साक्षात पिंपरीला. 11च्या पुढे दत्ता काका आमचं भारूड सोपं काय. लोक म्हणजे भारूड जमलंच नाही, लय पांगलं. आता पांगाचं नंतर काय होईल, गारव कसलंय. हा पण तरी सुद्धा मी हाडाचा कलाकार आहे आणि वारकरी कलाकार आहे, म्हणून तुझा कार्यक्रम व्हायला जाऊन देत नाही. कमीत कमी 2 तास ते लोक तब्बल हलवून देत नाही, किती काय होऊ द्या. हा एकदम सुंदर. आम्ही टेक्निकल आहे आणि हुशारी आणि ती 30 वर्षाची परंपरा भारुडाची. म्हणून मी भारुडामध्ये कधी सुद्धा गालबोट लागणं असं कधी बोलत नाही. व्यवस्थित बोलतो, पद्धतशीर, चांगलं. आणि भारुडकारानं साडी नेसू नाही. लोकांना काय केलं, भारुडाचा तमाशा केलाय. तमाशा लोक मिशा काय करतात, लाली काय लावतात, चमके काय मारतात, साड्या काय नेसतात. बाप महिला मंडळ खाली बघत आहे. इतकं चित्र विचित्र पात्र लोक करतात. महाराज म्हणतात भारुडकारानं साडी नेसू नाही आणि भारुड सादर करू नाही. जर भारुडकारानं साडी नेसलं, भारुड सादर केलं, परिणाम ज्यांनी भारुड केलं तो 7 जन्म हेजाडा होतो. कोण? भारुड करणारा. 7 जन्म हेजाडा आम्ही होऊ आणि 4 जन्म तुम्ही होऊ. आम्ही 7 जन्म, तुम्ही 4 जन्म. राधिकेची येशे नाचेल जो धांगडा आणि तो हिजडा 7 जन्मी. आम्ही 7 जन्म, तुम्ही 4 जन्म. म्हणून भारुडकारानं वाहने सावकाश चालवा, पुढे धोक्याचा संभव. महाराज म्हणतात पुण्य करता होय पाप आणि दूध पाजूनी पोशीला साप. मोठा कलाकार गावी आणायचा, 15-20 हजार रुपये द्यायचे आणि महिलांना ऐकू वाटत नाही. हा चित्र पात्र करायचं, पाहू वाटत नाही. त्याच्यामुळं पारमार्थिक भारूड, शुद्ध भारूड. लोकांना पटन न पटन, आमच्या वडिलांची परंपरा आहे. नाथबाबाची गालबोट लागणं असं कधी आम्ही भारूड करीत नाही. सुंदर प्रबोधन कार्यक्रमाची भेळ करायची आणि लोकांना मेळ लावून द्यायचा. म्हणून 1 मिनिट ऐकूया. आवाज कोणाचा? माझ्या ताईचा, माझ्या आईचा. तुमचं भजन मला पटलं, भारूड सुटलं. नाही भजन पटलं, तांबड फुटलं. काय मध्ये याला कोणी आणलं गई बांटियो, तुला कोणी आणलं रे. रुपया कोणी देऊ नका, उठून कोणी देऊ नका. महिला मंडळ पैसे नसले सोनं द्या. गोपीदान या कार्यक्रमाला 100 रुपये आलेत. धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. माऊली माऊली तुमची होते ते हे सांगितलं का? गोंधळ घालून पैशाचं काम आहे. पैसे नाही तर घेतले माऊली, पण घरीले सासरवास आहे. गेल्या महिन्यात मला 2दा मारलंय, 2दा. कुत्र्या मांजरा घालून बायको बोलती, इथं गोंडा घोळतं, कुठं माराना कुठं खपाना. त्याला कुठला फोन याय ना, तेव्हा तुमचा फोन आला, दत्ता भाऊचा फोन आला, नानाचा फोन आला. मला म्हणले उचल उचल. म्हणजे उचली तो ना दम ना, उचल 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 फोन उचल. मग उचलला. मला म्हणली जाय लवकर कार्यक्रमाला, पैसे घेऊन ये. महाराज पैसे नसले की कुत्र्या मांजरा घालून बोलती, इथंच गोंडा घोळतं, कुठं माराना. एक दिवशी घरापुढं बसलो, डोळे चोळीत, फडा घेतला, झाडून घ्यायली. पुढं आलं कुत्रं. कुत्र्याकडे बघती, माझ्याकडे बघती, कुत्र्याकडे बघती, माझ्याकडे बघती. आणि ते कुत्र्या घालून कशी करती, हाड बांड कुत्र. तेव्हा मला कळलं की मलाच म्हणती मलाच म्हणती. म्हणलं ही बांड कुत्र. म्हणलं कोणाला म्हणले, कोणाला म्हणली? मला म्हणले तुला नाही म्हणले, कुत्र्याला म्हणले. म्हणलं कुत्र तर काळ आहे. ते म्हणे ते काळ आहे, तू बांड आहे, तुलाच म्हणते म्हणली. मला राग आला मावली बरं का. भाई माग सारली, एक चापट मारली. चापट मारल्यावर काय बाय कुरडी मारलं ना, मारलं गे बांड्याने, मारलं गे बांड्या. धरतोय टिकली रे, धरतोय टिकली, तुला कायमची मुकली रे. टिकली काढी म्हणून बुका तर लाव, बुका तर लाव. टिकली लाविना, बुका लाविना. जेव्हा म्हणून नानाच्या कार्यक्रमाला जातो आणि पैसे घेऊन येतो, तेव्हा येताना कुंकू लावलं.
काय अवघड काम आहे भाऊ म्हणून पैसे घेतो. पण माऊलीला म्हणलं देत जा, हो आलेले घेत जा तुमजवळ बरं काय. हो मस्त अगदी सुंदर. चला 1 मिनिट. आवाज कोणाचा? माझ्या ताईचा, माझ्या आईचा. यांचा आवाज चांगला. का म्हणून बिचार कधी बिडी बडीत नाही, कधी सिगरेट नाही, कधी गांजा नाही, कधी दारू नाही. यांचा आवाज चांगला. आपली पुंडलिका भूकंपच. पुंडलिका भूकंपच. आवाज कोणाचा? माझ्या बहिणीचा. हा माऊली. लाडकी बहीण नवऱ्याची दैन, हिच्या डोक्यात मिसन शिरली, डोक्यात मिसन शिरली, सारी सरकी गवतानी भरली. आशा आली, उषा आली, इसरून राहिली सरली. गीता आली, सीता आली, इसरून राहिली सरली, इसरून राहिली सरली, सारी सरकी गवतानी भरली. 3000 खात्यावर आले, बायको नवऱ्याला गुरकून बोले. बायको नवरा म्हणते भाकर वाढ ना, काय लावली टॉय 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 टॉय. गुरखा लागली बायको. का म्हणून पैसे आले खात्यावर. 3000 खात्यावर आले, बायको नवऱ्याला गुरकून बोले. ते घाणे मिळून 3 दिले, मी तिघाची बहीण झाले. लाडकी बहीण नवऱ्याची दैन, हिच्या डोक्यात मिसन शिरली, डोक्यात मिसन शिरली, सारी सरकी गवतानी भरली. खुरपायला कोणी जाय ना, सारं गवत झालं सरकी मध्ये. परिणाम पैसे आले खात्यावर म्हणून महिला मंडळ काम करीत नाही. शेतामध्ये काम करा, कष्ट करा.